स्वर्गीय महेश अण्णा कोठे सामाजिक संस्था संचलित चक्रवर्ती सम्राट अशोक असंघटित कामगार संघटनेतर्फे बुधवारी दुपारी अक्कलकोट रोडवरील महादेव मंदिर राजीव नगर येथे 100 बांधकाम कामगार व त्यांच्या वारसांना संसारोपयोगी साहित्य वाटप व लहान व्यावसायिकांना कर्ज मंजुरी पत्र वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। हा उपक्रम स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या 62व्या जयंतीनिमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडला। तसेच ग्लोबल टॅलेंट ट्रॅकतर्फे 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक व्हेरिकल कोर्सचाही शुभारंभ करण्यात आला। हा कोर्स मोफत देण्यात येणार आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक अजय पुन्नम, समाजसेवक अप्पू कडगंची, विजय फायनान्सचे संचालक गणेश चौटे, संजय पारवे, प्रभाकर गंपले, ग्लोबल टॅलेंट ट्रॅकच्या ऍडमिशन काउन्सिलर कोमल गवळी यांची उपस्थिती होती। प्रारंभी प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते स्वर्गीय महेश कोठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। स्वर्गीय महेश अण्णा कोठे सामाजिक संस्था संचलित चक्रवर्ती सम्राट अशोक असंघटित कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला। पण तरी डोळे बंद करून माझ्यावरती विश्वास ठेवला किंवा ही व्यक्ती म्हणजे चांगलं काम करू शकते। फक्त माझ्याकडून एक शब्द घेतला त्यावेळी, श्रीकांत तू संघटना काढायला माझ्या नावाने काय हरकत नाही, पण दरवर्षी किमान एक 5 लोकांचं तर काम करायचं, कुठलंही असू देते, त्यांना शासकीय आर्थिक लाभ मिळून द्यायचा। तर 2008 ला आम्ही संघटना स्थापन केली। आज आता घरात म्हणजे जवळ एक 18 वर्ष झाली। तर मी ते सर्व मान्यवरांना सांगू इच्छितो की महेश अण्णांनी 5 लोकांचं म्हणलं होतं। आम्ही सुरुवातीला 51 लोकांपासून स्टार्ट केला आणि हळूहळू ती गाडा जवळ एक 1700-1800 लोकांपर्यंत पोहोचलेला आहे। त्याच्यामध्ये म्हणजे मी करतो असं माझं काय नाही, मी एक पोस्टमॅनच आहे, संघटना म्हणजे पोस्टमॅन आहे। माता भगिनीचं काम आम्ही शासनापर्यंत पोहोचवतो, शासनाची जी योजना आहे तुमच्यापर्यंत पोहोचवतो। आता आम्हाला एक समाजसेवेचं म्हणजे व्यसन आहे, ते नाही केलं तर आम्हाला कसं तर होतं। त्या उद्देशाने आता काही लोक अनेक काय पण बोलत असतील, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करा। हे आपले मान्यवर लोक आहेत, आपल्या पाठीशी आहेत, आपण शेजारी पाजारशी व्यवस्थित राहून भाईचारा टिकून आपण सगळे हे राहायला पाहिजे। संस्थेतर्फे ग्लोबल टॅलेंट ट्रॅकच्या सहकार्याने सोलापुरात प्रथम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी इलेक्ट्रॉनिक व्हेरिकल कोर्सचा उपक्रम राबविण्यात येत आहे। इलेक्ट्रॉनिक व्हेरिकल कोर्सद्वारे विद्यार्थ्यांच्या विकासाकरिता रोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्लोबल टॅलेंट ट्रॅकच्या संचालिका कोमल गवळी यांनी आपल्या भाषणातून दिली। मध्ये आणि हा 3 महिन्याचा कोर्स असेल, 2 महिने इन क्लास थेअरी असेल आणि तिसऱ्या महिन्यामध्ये प्रॅक्टिकलसाठी जे मुलांनी शिकलेलं आहे क्लासमध्ये ते कितपत त्यांना येतं, त्यांना किती नॉलेज आलेलं आहे, तर त्या इंजिनचं सर्व्हिसिंग कसं केलं जातं, फंक्शनिंग कसं होतं, हे पूर्ण त्याच्यामध्ये टेक्निकल शिकवलं जाईल। आणि तिसऱ्या महिन्यामध्ये 1 महिन्यासाठी OGT सारखं त्यांना जवळपासच्या आपल्या शोरूममध्ये पाठवलं जाईल मुलांना प्रॅक्टिकलसाठी। त्याच्यानंतर एक एक्झाम असेल की पूर्णपणे जसं आपण काय म्हणतात MSIT किंवा टायपिंग कोर्स नाही आहे हा, तर फुल टाइम हा एक कोर्स आहे ज्याच्यातून मुलांची प्रगती होते, स्किल वाढतं। कारण आताचं बघितलं तर युद्धामुळे खूप सारं पेट्रोल महाग झालेलं आहे, तर त्याच्यामुळं बऱ्याच मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक व्हेकल खूप जास्त वाढलेले आहेत। त्या दृष्टिकोनातून आपण मुलांसाठी हे काढलेलं आहे की पुढे जाऊन त्यांना टेक्निकल सर्व्हिसिंग म्हणून त्यांना जॉब प्लेसमेंट पण आपण पुणे आणि मुंबईमध्ये आणि सोलापूरमध्ये पण देतात। हा पूर्णपणे म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा 1 रुपया आपण भरणार नाही किंवा मुलांकडून घेणार नाही। तर 6 ते 8 एप्रिलपासून हा कोर्स चालू होणार आहे। वय 18 ते 35 वयोगटातील मुलं जे 12वी आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आणि डिप्लोमा ITI ज्याचं इलेक्ट्रिक, ऑटोमोबाईल्स आणि मेकॅनिक हे झालेलं आहे साईड, त्या मुलांसाठी हा आपण फुल टाइम क्लास आपण घेत आहोत। तर असं हे स्वरूप आहे।
उपस्थित महिला भगिनींचे हळदी कुंकू लावून पारंपरिक भारतीय पद्धतीप्रमाणे स्वागत करण्यात आले. शिरपेचावर परिधान केलेले फेटेही लक्षवेधी ठरले. नगरसेवक अजय पोन्नम यांनी आपल्या भाषणातून संस्थेच्या सामाजिक व विधायक उपक्रमाचे कौतुक करीत महिला भगिनींना उद्योजक बनण्याचे आवाहन केले. की त्यांनी सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम केलं अशी व्यक्ती ती होती. त्यांनी कुठल्याच जाती धर्माचा भेद केला नाही किंवा कुठल्याही कामात त्यांनी कधी असं विचार केला की आपण कोणाचं काम करतो. त्यांचं एकच मत होतं की माणूस आहे, मनुष्य आहे, तर आपण त्यांचं काम केलं पाहिजे. लोकांनी आपल्याला इथं निवडून आणलेलं प्रतिनिधी केलेलं आहे ते आपलं काम करण्यासाठी आणि तेच त्यांनी राबवलं आपलं पूर्ण आयुष्य आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखालीच कार्य करत आहोत. आज ज्या प्रकारे ते कार्य करत तशाच प्रकारे आज संघटनेकडून असंच सामाजिक उपक्रम आपण राबवला त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन गायकवाडजी आणि अशीच कार्य आपण पुढे ठेवूया. या कार्यक्रमाच्या संयोजिका प्राजक्ता गायकवाड यांची धसका न्यूजच्या प्रतिनिधीपदी निवड झाल्याप्रित्यर्थ व जागतिक कराटे स्पर्धेसाठी निवड झालेल्या कराटेपटू सिद्धार्थ गायकवाड याचा तर या कार्यक्रमाचे सर्वोत्तम नियोजन केल्याबद्दल श्रीकांत गायकवाड यांचा यथोचित गौरव करण्यात आला. श्रीकांत गायकवाड यांचे समाजसेवेचे कार्य कौतुकास्पद असून समाजाने आपली फसवणूक टाळण्यासाठी सोशल मीडियावरील अनावश्यक मेसेजपासून सावध राहून शांतता व सुव्यवस्था राखावी असे आवाहन राष्ट्रपती पदक विजेते MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी आपल्या मार्गदर्शनपर अध्यक्षीय भाषणातून केले. आणि उत्सुकतेपोटी सदरची महिला ते कॉल करते. बॅक कॉल केल्यानंतर मग तो महिलेच्या पाठीमागे लागल्यागत कंटिन्यू कॉल करणार, व्हॉट्सअपला मेसेज करणार. तर माझ्या भगिनींना एकच विनंती राहील की त्यांनी अननोन कॉल घेऊ नये. तुमच्या नातेवाईकाचे नंबर तुमच्याकडे सेव्ह असतात, तेवढे नंबर उचलायचे. अननोन कॉलवर हे करायचं नाही, अननोन मेसेजला रिप्लाय द्यायचा नाही. तुम्ही चुकून जरी एखाद्या मेसेजला रिप्लाय दिला की मग त्याला वाटतं की बाबा त्याचा इंटरेस्ट जागा होतो, तो तसंच कंटिन्यू तुमच्या पाठीमागे लागतो. आता अशा तक्रारी आमच्याकडे आल्यानंतर आम्हाला सांगावं लागतं की शेवटी तुम्ही ब्लॉक करा. कारण हे कुठं तरी बाहेर बसतात, कोण परदेशात असतं, कोण दुसऱ्या राज्यात असतं आणि शोधणं एवढं सोपं नसतं. पण ते महिलेला आणि त्याच्या कुटुंबीला मानसिक त्रास होतो की एखादा अश्लील मेसेज टाकतो तो, त्याच्यामुळे महिला तर डिस्टर्ब होती, त्याच्या घरातले डिस्टर्ब होतात. त्यामुळे एवढ्या गोष्टी तुम्ही सध्याच्या काळात जपा की अननोन फ्रेंडला रिक्वेस्ट पाठवायची नाही किंवा त्याचे ऍक्सेप्ट करायची नाही आणि मेसेजला रिप्लाय द्यायचा नाही. या गोष्टी सांभाळल्या तर आपल्याला त्रासापासून वाचता येईल. तसंच महेश अण्णांनी या भागात एवढं काम. सदरचा कार्यक्रम सर्वांच्या लक्षात राहणारा ठरला. या प्रसंगी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.